नमस्कार. अतकाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अशी एक डिश जी तुम्ही बनवली पण असेल किंवा नसेलही, अशा पद्धतीने जरूर बनवा. इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, आपले रोजच्या भाताचे तांदूळ आहेत हे. आता मी या तांदळाला स्वच्छ धुवून घेते. 2 पाण्यानं आपण तांदूळाचा एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर लागलेली पावडर वगैरे असेल किंवा धूळ असेल तर ती सर्व निघून जाते. स्वच्छ पाण्यानं आपण धुवून घ्यायचं. तर तांदूळ 2 पाण्याने मी स्वच्छ धुतले. आता यातलं पाणी काढून टाकूया. आता तांदूळ आपण साईडला ठेवून घेऊया. आता याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे चणे भिजायला घातले होते आणि ते कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन अर्धवट शिजवून घ्यायचे, जास्ती पण शिजवून घ्यायचे नाही, कारण आपण या राईसबरोबर याला शिजवून घेणार आहोत. चणे जास्ती घ्यायचे कारण हा चणा राईस आहे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले, ते लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे. थोडीशी कसुरी मेथी घ्यायची, म्हणजे टेस्ट छान येते आपल्या राईसला. इथे 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या आणि लाल झालेल्या आहेत त्या. थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची. इथे अद्रक मी किसून घेतलेले आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत, ते असे उभे कट करून घ्यायचे आणि लिंबू घ्यायचं. इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, 2 तमालपत्र घेतलेले आहेत, मोठी विलायची घेतलेली, लवंग दालचिनी मिरे घेतलेले आहेत, थोडीशी शहाजिरी घेतलेली आहे. अशा पद्धतीचा चणा राईस तुम्ही बनवला नसेल तर नक्की बनवून पहा. आता मी कुकरमध्ये तेल टाकून घेते. तेल जरा जास्ती टाकायचं, जास्ती म्हणजे पण खूप पण नाही टाकायचं. 3 ते 4 चमचे मी पोहे खायचे चमचे तेल टाकलेलं आहे. आता इथे आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी तळतळायला लागली. जिरे टाकून घेऊया. आता मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, उभा कट करून घ्यायचा. आता कांदा तळत आला आहे, त्यातच आपण हे लसूणचे बारीक कट केले तुकडे ते टाकून घेऊ. त्याला परतून घेऊया चांगलं. कांदा थोडासा ब्राऊन झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपण याला तळून घेऊ. आता इथे मी अद्रकचा किस केलेला आहे, तो टाकून देते. आपण याची पेस्ट केली तरी चालेल. या 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया. परत एकदा त्याला परतून घेऊया चांगला. आता कांदा आपला तळत आला आहे, चांगला ब्राऊन झालेला आहे. त्यातच आपण हे गरम मसाला घेतलेला आहे, तो टाकून घेऊया. 2 तमालपत्र घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, मोठी विलायची, मिरे. आता हे आपण एकदा परतून घेऊया व्यवस्थित. इथे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं. ओलं खोबरं असेल तर टेस्ट आणखी छान होते, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. ते खिसून घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं. आता याला परतून घेऊया व्यवस्थित. सर्व मसाला आपला तळला गेला पाहिजे. इथे मी टोमॅटो कट करून घेतलेले, ते टाकून घेते. टोमॅटो पण आपले तळले गेले पाहिजे त्याच्यात. अशा पद्धतीने आपण आता सर्व मसाला तळलेला आहे. इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत, 1 मूठभर, ते टाकून घ्यायचे. ते पण आपण तळून घेऊया. राईसमध्ये मसाला शेंगदाणे टाकले म्हणजे आपला राईस चवीला छान लागतो. इथे मी धना पावडर 1 चमचा टाकून घेते, हळद 1 चमचा टाकून घेते. तिथे घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता. मी थोडा जास्त टाकते. जास्ती पण टाकायचं नाही, गरम मसाला आपला टाकलेला आहे त्यामुळे तिखट होण्याची शक्यता असते, म्हणून बेताचाच आपण मसाला टाकून घेऊया, परतून घेऊया. आता आपण जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते टाकून घेऊया याच्यात. चणा राईस म्हटलं की चणे भरपूर टाकायचे आणि शिजवून घ्यायचे. चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण हे जे चणा शिजवून घेतलेले पाणी आहे ते टाकून न देता आम्ही साईडला काढून ठेवलं होतं, तेच आपण राईसमध्ये घालूया. ते मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे, ते टाकून घेऊ. आता मी 1 ग्लास पाणी टाकून घेते याच्यामध्ये. आपला तांदूळ शिजला पाहिजे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ टाकून घेऊया. एकदम टेस्टी असा आपला चणा राईस होतो आणि हेल्दी पण आहे. आता चवीनुसार आपण याच्यामध्ये नमक टाकून घेऊ, मीठ टाकून घेऊया. आपल्या राईसला चव टेस्ट चांगली येण्यासाठी आपण इथे कसुरी मेथी घेतलेली, ती टाकून घेऊया. एकदम मस्त अशी टेस्ट येते याच्यामुळे. आता एकदा ढवळून घेऊया. आता भात आपला एकदम राईस मोकळा सुट्टा तांदूळ होण्यासाठी आपण इथे लिंबू टाकणार आहोत. अर्ध लिंबू घेतलेलं मी, ते आपण यात पिळून घेऊया. लिंबू टाकल्यामुळे ना आपला राईस एकदम सुट्टा होतो, मोकळा एकदम होतो, चिकट होत नाही. त्यामुळे लिंबू जरूर टाकायचा. तर सर्वात लास्ट आपण इथे तूप टाकूया 1 चमचा भरून. त्याच्यामुळे आपल्या चणा राईसला टेस्ट खूप छान येते.
याच्यानंतर मी इथे कुकरचं झाकण लावून घेते आणि 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या काढून घेऊया आपण याच्या. 2 शिट्ट्या काढल्या म्हणजे काय होतं, कुकरची शिट्टी लवकर नाही काढायची, थंड होऊ द्यायचं कुकर, म्हणजे राईस आपला ऑटोमॅटिक मऊ असा शिजला जातो. चला तर मग आता आपला चणा राईस कसा झाला ते पाहूया. एकदम मस्त असा आपला चणा राईस झालेला आहे. हे पहा, हे बघा, एकदम मोकळा फळफळीत असा आपला राईस तयार झालेला आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आपला चणा राईस आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदम मोकळा मोकळा, पण लिंबू घातल्यामुळे राईस होतो. हे पहा, चणे भरपूर घालायचे. हेल्दी असा आपला राईस तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या भातावर आपण चमचाभर तूप टाकून घ्यायचं आणि खायला सुरुवात करायची. हे पहा आपला चणा राईस. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.